नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आणि माझ्या सगळ्या सानी कलारंग परिवाराला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आरोग्यदायी, आनंदाचे, भरभराटीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्ष आलं की आपण संकल्प करतो आणि ते संकल्प 8 दिवससुद्धा टिकत नाही. आज आपण संकल्प करायचे आहे. या वयाला आपण जे संकल्प करायचे हे ते आपल्या मानसिक शांततेसाठी करायचे आहेत. 60पर्यंत आपण खूप सगळ्यांचं केलेलं आहे आणि आता ह्याच्या पुढचं आपण आयुष्य कसं जगायचं आहे हे मी सांगते. आणि हे जे सांगते आहे ते मी गीतेच्या अभ्यासावरूनच सांगते आहे की गीता आपल्याला आपण अर्जुनच आहोत. आपल्याला भांबवलेल्या अवस्थेत आहोत की द्विधा मनस्थित आहोत की हे करावं का ते करावं. तेव्हा या सगळ्यामध्ये आपल्याला गीता अतिशय छान मार्गदर्शन करते, योग्य मार्गदर्शन करते, आपल्याला योग्य सल्ला देते. त्याचा मी तुम्हाला सांगते की एक पहिला संकल्प करा. आपण खूप सगळ्यांचं केलेलं आहे आणि समोरच्याला जर त्याची जाणीव नसेल तर अशा नात्यांमध्ये आपण काय करावं. ह्या नात्याला जर आपण काही नात्यांमधनं बाहेर पडू तर शकत नाही, पण किती गुरफटायचं, परत परत त्याच गोष्टी किती करायचं हे लक्षात घ्या. कारण मला माहिती आहे या 60च्या टप्प्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनीच खूप घरासाठी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही केलेलं असेलच, मला खात्री आहे. आपल्या वयाच्या बायका तर अतिशय प्रत्येक गोष्ट खूप अगदी म्हणजे जीवाच्यापेक्षाही संसारासाठी केलेल्या सगळ्याजणी आहेत. आणि मग अशा वेळेस जर कोणी समोरचं आपल्याला गृहीत धरत असेल तर अशा वेळेस आपण थोडंसं या नात्याला कुठेतरी मी म्हणत नाही की नाती तोडली पाहिजे, पण अगदी त्यातनं अलगद बाजूला होता आलं पाहिजे. कारण का होतं, जो तो उठतो आपल्याला गृहीत धरतो आणि मग गृहीत धरणं चालू झालं की आपण आपल्या जीवापेक्षा सुद्धा ते करत जातो, ओढल्या जातो त्या सगळ्यामध्ये न कळत. अगदी म्हणजे आता आपल्याला समजा बरं नसलं तरीसुद्धा आपण ती आपली भूमिका निभावत राहतो. तेव्हा जेव्हा बरं नसेल तेव्हा स्पष्टपणे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे की हो, म्हणजे नकार देणं हा सुद्धा एक संकल्प आहे. समोरच्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे, नकार देता आला पाहिजे की हो, माझी आज तब्येत बरी नाही आहे, मी आज हे करू शकणार नाही आहे. हे तुम्ही सौम्य शब्दात सांगा. अगदी तुम्ही हार्श शब्दातच सांगितलं पाहिजे असं नाही. जर समोरच्या व्यक्तीला जर ते कळत नसेल तर हे तुम्हाला नकार देता आला पाहिजे. तितकं तुम्ही ठाम राहा की तुम्ही अगदी जीवाच्या करारावर सगळ्यांसाठी केलेलं आहे, पण आता 60च्या टप्प्यावर मात्र तुम्ही अगदी सौम्य शब्दात नकार द्या. हा दुसरा संकल्प झाला. तिसरा संकल्प, काही नाती आपल्याला खूप खूप आपल्याला नुसते दुःखच देतात. काही नाती आपल्याला ही काही काळापुरतीच ती वागवावी, नंतर त्यातून म्हणजे म्हणतात ना किती दिवस वागवायची, तर त्यातून आपणही अशा नात्यांमधनं सुद्धा आपण आपली सुटका करून घेता आली पाहिजे. ही अशी टॉक्सिक्स नाती रोज रोज आपल्याला जर त्रास देत असेल, आपलं आयुष्य बिघडत असेल, तर आपण ह्या नात्यांमध्ये किती अडकायचं. काही नाती तोडता येत नाही, मी अगदी नक्कीच सांगते की आपले जे सांसारिक जबाबदारी आहे, पण आपले नातेवाईक असतील किंवा आपले आजूबाजूचे असतात, आपल्याला जे स्नेही किंवा आपले नातेवाईक म्हणत असतात, तर अशा नात्यांमध्ये किती अडकायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. सुखात सुद्धा आपण म्हणतात ना, सुखही खूप दिवस टिकत नाही, दुःखही टिकत नाही. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कधीतरी प्रत्येक आयुष्यात दोन्ही गोष्टी येत असतात, सुख असतं, दुःख येत असतं, आणि तुम्ही त्याच्यावर मात करायची आहे. आणि स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की आपल्याला सुखातही तेवढंच आपण हुरळून जायचं नाही आणि दुःखातही तेवढंच बुडवून जायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. आता अजून एक पुढचा संकल्प, जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपल्याला सन्मान मिळत नाही आहे, जिथे आपल्याला गृहीत धरलं जातं, अशा ठिकाणी जायचंच नाही. कारण येऊन परत जर आपल्याला त्याचा मनस्ताप होत असेल तर अशा ठिकाणी न गेलेलंच बरं, असं हे माझं मत आहे बरं का. आणि कृष्णसुद्धा हेच म्हणतात की नाही, अशा ठिकाणी न गेलेलंच बरं. कारण येऊन परत आपल्या डोक्यात तोच आपल्या किडा म्हणतात वळवळत राहतो की अरे मी तिथे गेली आणि मला सन्मानपूर्वक वागवलं नाही, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. हा पण एक संकल्प करा. अजून एक संकल्प,
नातं जपायची आहेच. मी नेहमी सांगते नाती जपायचे, तोडायचं आपल्याला नाहीच आहे. पण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी एक मर्यादा घालून घ्या. आपण काय करतो बायका, खूप सगळ्या नात्यांमध्ये थोडंसं वाहवत जातो. आता साठीला मात्र कुठेतरी या नातेसंबंधाला मर्यादा घाला. नाहीतर समोरचा येतो, आपल्याला वापरून जातो आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. हे लक्षात घ्या. असे कितीतरी संकल्प तुम्ही करू शकता. आणि किती वेळेस तुम्हाला जर वाटत असेल की मी अशामुळे माझी नाती तुटत असतील, एकटी पडू शकते, मी एकाकी होऊ शकते, तर असं काही होणार नाही. आणि एकटेपणसुद्धा तुम्हाला खूप, तुम्ही एकटेपणा तुम्ही स्वतःला स्वतःची सोबत करा, एवढं स्ट्रॉंग बनवा. असंच तुम्हाला एक छान धडा मिळेल ह्या सगळ्या ह्याच्यातनं, अनुभवातनं. त्याच्यावर तुम्ही वाचनाने मात करा, तुमच्या छंदातनं मात करा. आणि ध्यानधारणा आहे, योग आहे, या सगळ्यात तुम्ही अशा गोष्टींवर मात करू शकता आणि तुमचं आयुष्य तुम्ही खूप सुंदर घालवू शकता. आता ही अपेक्षांची ओझी झूल नको वाटते खरं ना, तर हा पण संकल्प करा की नाही, मला कुठल्याच नात्यांमध्ये खूप अपेक्षांची झूल मला पांघरायचीच नाही आहे. आता या ठराविक वयाला कोणी वाहवा म्हणतात ना, कोणी वंदा अगर निंदा, याच्यावर आपण आपलं आयुष्य ठरवायचं नाही. आपल्याला माहिती आपण काय आहोत. कोणी निंदा करू देत, कोणी वंदन करू दे. काही जणांचा स्वार्थी स्वभाव असतो, आपल्या तोंडावर आपलं कौतुक करतील की बाबा तू अशी तू तशी. तर ह्या सगळं आपण थोडं मन निर्लेप करायचं. या सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. बघा, तुमचं आयुष्य आणखीन सुखकर जाईल. मग तो जोडीदार असो अथवा नातेसंबंध असू दे, तुम्ही तुमचं आयुष्य छानपणे, कारण आयुष्य एकदाच मिळतं, तेव्हा तुमचं आयुष्य तुम्ही छानपणे जगा, आनंदी जगा आणि आत्मविश्वासपूर्वक जगा आणि वर्तमान जगा. खूप भविष्याची काळजी करू नका. भविष्याची काळजी करायला वरती बसलाय ईश्वर, बसलाय तो, बरोबर न्याय निवाडा करतो. तेव्हा तुम्ही भविष्याची काळजी न करता वर्तमानात जगा, छानपैकी योग साधना करा, तुमच्यासाठी वेळ घालवा, तुमच्या छंदात वेळ घालवा, आरोग्य चांगलं ठेवा. परत एकदा मनापासून भरभरून शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.